नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 28 आणि 29 जानेवारीला आलेली आहे मौनी अमावस्या. तर या दिवशी कोणते उपाय करावे, काय करू नये, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, नवीन वर्षातील ही पहिली अमावस्या आहे. तर अमावस्या ही 28 तारखेला संध्याकाळी 7:37 सुरू होणार असून ती 29 तारखेला बुधवारी म्हणजेच संध्याकाळी 6:06 संपणार आहे. तर 29 तारखेला संपूर्ण दिवस हा अमावस्याचा असणार आहे आणि ती 28 तारखेला संध्याकाळी सुरू होणार आहे आणि त्यामुळेच 28 आणि 29 तारीख तर दोन्ही दिवशी अमावस्या आहे. पण संपूर्ण दिवस हा 29 तारखेचा अमावस्या आहे आणि अमावस्याचे जे काही उपाय आणि सेवा आहे तर ते आपण 29 तारखेलाच करणार आहोत. मौनी अमावस्या म्हणजेच मौन धारण करणे. प्रत्येक अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तसेच मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते. काही ठिकाणी अजूनही मौन व्रत धारण केले जाते. मौनी अमावस्या या दिवशी मौन धारण करायचे असते. संपूर्ण दिवसभर मौन धारण करावे लागते. संपूर्ण दिवसभर केले तर अतिउत्तम, नाहीतर तुम्ही या दिवशी अर्धा तास किंवा 1 तास मौन धारण करू शकता. तर या अमावस्याचं काय महत्त्व आहे तर बघा, या दिवशी साधू मुनी हे मौन धारण करत असतात. आपण कधीतरी कोणाला तरी काहीतरी बोलून बसतो आणि त्याचा नंतर आपल्याला पश्चाताप होतो. मौन धारण केल्याने आपल्या मनाला, डोक्याला न केलेल्या कृत्याचे पश्चाताप होते आणि त्यासाठीच मौनी व्रत धारण करायचे असते. मौन व्रत धारण करणे म्हणजे त्या दिवशी अर्धा किंवा 1 तास मौन धारण करून देवांची प्रार्थना, उपासना करावी. म्हणजेच मनातल्या मनातच आपल्याला त्यांची सेवा आणि उपासना करायची आहे आणि यासोबतच या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासोबतच असे म्हटले जाते की मौनी अमावस्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी या दिवशी जमेल तर संपूर्ण दिवसभर मौन धारण करावे आणि या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची सेवा आणि उपाय देखील नक्कीच करावे. तर यामुळे एखादा व्यक्ती तुमच्यावर रुसलेला असेल तर त्याचं व तुमचं नातं चांगलं टिकून राहील. तो तुमच्यासोबत बोलायला लागेल. त्यानंतर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचंही महत्त्व आहे. तर बघा, ज्यावेळी समुद्र मंथन झालं तेव्हा अमृत कलश हे बाहेर आलं आणि त्यातील काही थेंब हे काही पृथ्वीवर काही ठिकाणी पडले आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्नान केले तर आपले सर्व पाप हे धुतले जातात असे म्हटले जाते. आणि अशा शुभ दिवशी जर आपण अशा पवित्र ठिकाणी, पवित्र नदीमध्ये आपण स्नान केले तर त्याचे खूप महत्त्व आहे. किंवा तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने देखील अंघोळ करू शकता. या दिवशी आपण सेवा काय करावी तर बघा, या दिवशी भगवान विष्णूसह भगवान शंकरांची देखील आपल्याला सेवा करण्यालाही महत्त्व आहे. तर या दिवशी पिंपळ वृक्षाला या दिवशी स्पर्श करत नाही, पण तुम्ही सेवा करू शकता. तर अमावस्याच्या दिवशी एका तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमच दूध टाकायचं आहे. त्यासोबतच चिमूटभर काळे तीळ टाकून हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. तर बघा, भगवान विष्णूंची उपासना केल्याने पितृदोष हा कमी होतो अशी म्हटले जाते आणि त्यामुळेच आपल्याला पिंपळ वृक्षाला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि 108 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे. जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती देखील 108 प्रदक्षिणा घालू शकता. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्यानंतर या दिवशी भगवान शंकरांची देखील आपल्याला उपासना करायची आहे. तर याला देखील खूप महत्त्व आहे. तर हा दिवस तर्पण, पिंडदानालाही महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकर देखील पितरांचे देखील देव आहे आणि भगवान शंकरांची उपासना केल्यानेही पितरांना सद्गती मिळते. तर भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन जल अर्पण करायचं आहे आणि मंत्रजाप देखील करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच पितरांच्या सेवेसाठी प्रत्येक अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे आणि रोज तुम्हाला जर सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्याला देखील आपल्या पितरांसाठी सेवा करू शकता आणि तुम्हाला जमेल तर रोज देखील तुम्ही पितृस्तोत्राचे पठण करू शकता. यासोबतच या दिवशी तर्पण करू शकता. पितरांना नैवेद्य देण्यासाठीही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी दुपारी 12च्या सुमारास आपल्याला म्हणजेच 29 जानेवारीला कावळ्याला आपल्याला घास ठेवायचा आहे. तर तुम्ही दही भाताचा किंवा चपातीचा देखील नैवेद्य ठेवू शकता.
इतरांच्या समर्थार्थ कावळ्याला आपल्याला घास द्यायचा आहे. तर या सर्व गोष्टी करून देखील आपल्याला तुळशीची देखील या दिवशी सेवा आणि पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. तर तुळशीला देखील जल अर्पण करावे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर अवश्य मौनी अमावस्येला तुम्ही हे उपाय, अगदी साधे आणि सोपे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.